अंबादास दानवेंनी जो व्हिडिओ शेअर केलेला आहे त्या व्हिडिओच्या अनुषंगाने अखिलजी लाल टी शर्ट मधली व्यक्ती कोण आहे मी नंतर सांगेन असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर हा जो व्हिडिओ आलेला आहे तो महेंद्र जे आमदार दिसत आहेत त्या व्हिडिओमध्ये त्यांच्या जवळच्या व्यक्तीने पाठवल्याचं म्हटलंय. तुम्हाला माहिती आहे का की नक्की ही व्यक्ती कोण आहे, सोर्स कुठला आहे या व्हिडिओचा आणि त्याचबरोबर कशा पद्धतीने आपण असं म्हणू शकतो की नक्की हा व्हिडिओ खरा आहे? बरं, आता आपण जर हे पाहिलं सकाळपासून हे सगळं सुरू झालेलं आहे. अंबादास दानवे साहेबांनी जेव्हा ते ट्विट केलं तेव्हा त्यांनी कोणत्याही आमदाराचं नाव घेतलं नाही. आता हिंदीमध्ये एक म्हण आहे, चोर की दाढी में तिनका, मराठीत म्हणतात चोराच्या मनात चांगलं. आता जेव्हा नावच घेतलं नव्हतं तर मला असं वाटतं की दळवी साहेबांनी इतकं असं पुढाकार घेऊन हे सगळं जे काही त्यांनी सांगितलंय त्याच्यावर आता मी फक्त त्यांना इतकीच विनंती करतो आपल्या माध्यमातून की त्यांनी तक्रार करावी. त्यांना जर असं वाटतं की तो व्हिडिओ मॉर्फ आहे आणि तो जर व्हिडिओ मॉर्फ असेल तर सरकार कोणाचं आहे, सत्तेत तेच आहेत, गृहमंत्री कोण आहेत, मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीसच आहेत, त्यांनी त्याची सखोल चौकशी करावी. अंबादास दानवेंनी संध्याकाळी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे त्यात दानवे साहेबांनी सांगितलेलं आहे जर पोलीस यंत्रणा त्यांच्यापर्यंत आली आणि पोलीस यंत्रणेने चौकशी केली, त्याची सखोल चौकशी झाल्यावर तो व्हिडिओ कोणी दिलाय, तो मॉर्फ आहे की नाहीये, तो कसा दिलाय, याचं सगळ्यांची उत्तरं हे पोलीस प्रशासनाला पण मिळेल, आपल्याला पण मिळेल आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्राला पण मिळेल. आणि आता आपण जेव्हा शो सुरू केला तेव्हा आपण 2 बाईट चालवलं, एक उदय सामंतांचं चालवलं आणि एक दुसरं शिरसाटांचं चालवलं. आता हे एक महोदय तर त्यातले असेच आहेत जे स्वतः सिगरेट का धुवा हवे में उडा के नोटा मोजत होत्या, बॅग पडलेले सगळं, तो पण मॉर्फ होता का व्हिडिओ? त्याच्याबद्दल अजून कुठलीही चौकशी झाली नाही, कोणताही निकाल समोर आला नाही. काही दिवसापूर्वी आपण पाहिलं शिंदे गटाचे जे मुख्य आहेत ते स्वतः हेलिकॉप्टर मधनं काही तासांसाठी प्रवास करायला गेले, इतके मोठे मोठे डीपवर लगेच घेऊन गेले. त्याच्यात काय आनंदाच्या शिदा होत्या का? आता ते काय होतं हे अशा व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्राची जनता कळत आहे. अखिलजी, या निमित्ताने मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की हे जे व्हिडिओज गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने असे बाहेर आलेले आहेत, प्रामुख्याने ते सगळे शिंदेच्या सेनेमधल्या नेत्यांच्या बाबतीमध्ये आहेत किंवा त्याच्यामध्ये कुठेतरी आता निलेश राणेंनी सुद्धा जेव्हा असा व्हिडिओ बाहेर काढला होता तेव्हा ठाकरेंनी कौतुक केलेलं होतं, ठाकरे सेनेच्या नेत्यांनी कौतुक केलेलं होतं. तर ठाकरे सेनेच्या हातात नेमके हे व्हिडिओ कसे पडतायत? काय माहितीये का, जगासमोर जरी ते साथ साधे असले तरी एकमेकांना विचारत असतात ते हम आपके है कोण. आणि हा त्याचाच एक प्रकार आहे. आणि आपला मुळात प्रश्न हा होता की ह्यांचे शिंदे गटाचेच का सापडतात. त्याचं कारणच असं आहे ना, अलिबाबा आणि 40 चोर, तर चोरांनी लुटलेला सगळा माल हा कधी ना कधी वेगवेगळे त्यांचे विरोधक बाहेर काढतायत आणि तो किती माल आहे तो जनतेला महाराष्ट्राचं कळतंय आपल्या माध्यमातून आणि समाज माध्यमांवरनं. त्याने तक्रार करणार आहात का पोलिसांमध्ये? असं आहे की अखिलजी नवीन प्रवक्ते आहेत आणि अंबादास दानवे ते बोलत आहेत. आता राजकारणाचं जे काय घडलं बिघडलं हे जनतेसमोर निश्चित आहे. हे लपवण्याचं सगळं काम करतात. मी तर खुलं चॅलेंज दिलं आहे, ते नाव त्यांनी घेतलं नाही असं सांगितलं, पण माझा फोटो तर लावला आहे ना. हे साधी गोष्ट आहे. कदाचित प्रवक्त्याने ते बघावं एकदा व्हिडिओ, माझा फोटो लावला असेल, उद्या तुमचा लावला असेल, तुम्ही प्रतिक्रिया देणार. त्यामध्ये त्रिवार सत्य आहे ते आम्ही त्यांना सांगितलं आहे. आणि अंबादास दानवेंचे माझ्याकडे अनेक व्हिडिओ आहेत. मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो. बीडचे शिक्षण अधिकारी आहेत नागनाथ शिंदे आणि गट शिक्षण अधिकारी आहेत लक्ष्मण बेडसरकर, यांचा संवाद बघितला तर त्या बदली संदर्भात त्यांच्या पीएने त्यांनी 15 लाख रुपये घेतलेत. हे तुम्हाला आत्ता पाठवू शकतो, तुम्ही लावा तो व्हिडिओ. आमच्याकडनं कुठे अशी चूक झाली राजकारणामध्ये? आम्ही आजपर्यंत स्वच्छ कॅन्डिडेटचे आहोत. एक नाही, आम्ही 10 निवडणूक लढून इथपर्यंत प्रवास केलेला आहे. कदाचित प्रवक्त्यांनी ते माहिती घेऊन नक्की बोलावं. जर माझा फोटो लावला असेल तर तो माझंच नाव आहे, त्याच्यामध्ये लपवायचं काय कारण आहे? आणि मी तर तुम्हाला खुलं चॅलेंज दिलेलं आहे की सत्यता असेल तर मी त्याग करायला तयार आहे. तसं अंबादास सांगावं ना, निवडणुकी विधान परिषदेचं अधिवेशन आलं सभेचं की अशा पद्धतीने कोणाचा फोटो मॉर्क करून टाकतात आणि पक्षाला आणि त्यांना बदनाम करायचा प्रयत्न करतात. आता आपल्याही ह्याच्यात काळोख निश्चित आहे. अनेक आरोप करू शकतो. नितेशजी राणे बोलले ते त्रिवार सत्य आहे. आम्ही जर तुमच्या वरिष्ठ नेत्यावर आरोप केले तर सगळंच घोडबंगाल बाहेर येणार आहे जनतेसमोर. हे काय लपवण्यासारखं नाही आहे. ठीक आहे, आज तुम्ही जे संभाषण या ठिकाणी देताय की असं चुकीचं बोलू नये, जे सत्य आहे ते अनेक नेते बोलतात. आमच्याविषयी बोलून दाखवते कोणी?
बर, अखिलजी बोला. काय चॅलेंज आम्ही स्वीकारायची आवश्यकता नाहीये. चॅलेंजची भाषाच इकडे नाहीये. मुळात मी तर त्याला विनंती करतोय आपल्या माध्यमातून की दळवी साहेबांनी, सरकार त्यांचं आहे, सरकारमध्ये ते सामील आहेत, त्यांचंच सरकार आहे, सत्तेत ते आहेत, त्यांचंच पोलीस यंत्रणा पण त्यांच्याकडे आहे. मॉर्फ व्हिडिओ असेल तर त्यांनी तशा प्रकारची तक्रार करावी आणि तशा प्रकारची तक्रार करून त्याची चौकशी पूर्ण करावी. आम्ही केली आहे ना, आम्ही केली आहे. ते मॉर्फच आहे तर ते मॉर्फ असलेलं जनतेसमोर यावं आणि पण अखिलजी याचबरोबर तर अशा पद्धतीचा ह्याच्या आधी जे छत्रपती संभाजीनगरमध्ये अशाच प्रकारचा व्हिडिओ बाहेर आला होता, तो व्हिडिओ खरा की खोटा, ते पैसे कसले, इन्कम टॅक्सने त्याची चौकशी केली का, सरकारने त्याची चौकशी केली का, याचं उत्तर देखील शिंदे गटाने देणं किंवा या भारतीय जनता पार्टी आणि सोकॉल्ड शिंदे गटाचे जे काही सरकार आहे त्यांनी उत्तर देणं अपेक्षित आहे. बर, आनंदजी, तुमच्यासाठी असा प्रश्न मला आहे की आज सुधीर मुनगंटीवार यांनी असं म्हटलेलं आहे की या अनुषंगाने चौकशी होणं स्वागतार्ह असेल, कारण अशा पद्धतीची चौकशी करण्याचा